हाल हाल सुस्वागत नमस्कार धन्यवाद रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमचा नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम रसिकांच्या चरणाची नतमस्तक होऊन आज या ठिकाणी या निसर्गरम्याच्या रिंगणी गावामध्ये श्री साई सेवा अंतर्जी युवक मंडळ रेंगणे अंतर्जी वाडी यांच्या वतीने सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ मंदिराचा हा 25वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी आज श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी आम्ही सामने भजनाचा रंगीत तथा संगीत मनोरंजन डबलवाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी मी व स्वतः समीर रामा कदम लिंग रवाना प्राथमिक भजन मंडळ गाव कोकण तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला पक्वास साथ करतायत सुप्रसिद्ध पक्वास भजक संदीप पांचाळ तबला साथ करतायत शुभम मेस्त्री आणि पक्वास साथ करतायत जयदीप पाटील आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबलवाणी सामन्यासाठी माझ्या जोडीला असणारे आजच्या एकरात्री मूर्तीचे माझे प्रतिस्पर्धी बुवा श्री आदरणीय कोकणरत्न संतोषजी शिरशेकर बुवा यांचे पंचशिक्षक बुवा श्री गौरवजी पांचाळ गौरव अशोक पांचाळ त्यांना पक्वास साथ करतायत. त्यांचे बंधू वैभवजी पांचाळ तबला साथ करतायत सौरभ भोगले आणि त्यांचं भजन यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लागणारा आभार व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे मित्र अनिकेत आयरे यांनी माझ्या मंडळाच्या वतीने लागणारा आभार व्यक्त करून या गावचे प्रथम नागरिक सरपंच चंद्रकांतजी आयरे त्याचप्रमाणे बस्ती बुवा सुरेश शांताराम आयरे यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लागणारा आभार व्यक्त करून या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विकास चंद्रकांतजी आयरे सचिव सन्माननीय श्री मेघन अनंत आयरे खजिनदार मनीष विश्वनाथ आयरे त्याचप्रमाणे श्री साई सेवा अंतर्जी युवक मंडळ रिंगणे अंतर्जीवाडी त्याचप्रमाणे श्री साई मंदिर अंतर्जीवाडी रिंगणे तालुका नांजा जिल्हा सिंधुदुर्ग या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लागणारा आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक भजनी बुवा पक्वास भजक श्रेष्ठ नागरिक हरिभजन पंडित या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लागणारा आभार व्यक्त करतो. अवघ्या जगताचा आराध्य दैवत गणपती गजाननाचे चरणाचे नतमस्तक होऊन त्यांचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाचे नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत आपले सामने रंगीत तथा संगीत मनोरंजन डबलवारीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. बघलं अत्यावींचा आवाज बॉडी जाऊ नको माझ्या बुवा सांगतात की तब्येत बघा ठीक आहे बुवा 365 दिवस बारे असतात तेवढे नसतात त्याच्यातले 300 दिवसच धरा. तुम्ही जरा रोज करून बघा डबल बारे काय हालत होईल ती बघ कळला काय बुवा लोकांची आवड आहे आपल्याला लांब लांब बोलवतात रायगड रत्नागिरी अलिबाग मुरुड चाललंय उद्या मग तूच असं जोडी त्याच्यामुळे परिस्थिती अशी बिकट आहे. काय बाबा आज ते बाबा बघ आज त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघ आज आपल्यापेक्षा यंग ते दिसतंय का कारण त्यांनी उकड्या तांदळाची पेज खाल्लेली आहे त्यावेळी नाचण्याची भाकरी खाल्लेली आहे आणि आम्ही सकाळी उठलो की औषध सांगणार मम्मी खाली बटर ठोस आई ठोसता आमका आणि संध्याकाळी चिकन चावून चावून आली पाक मग परिस्थिती अशी आपली काय सांगणार तरी मालवणीत म्हणा ज्याचे जळतात ते काच कळतात खरा की ना निवेदकांचा विचार झाला
बुवा ठीक आहे, अभिनंदन तुमचं. कारण माईकवर बोलणं सोपी गोष्ट नाही. एकदा जोरदार त्या दादांसाठी टाळ्या होऊ दे. ठीक आहे, प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन नक्की होणार. सुंदर साऊंड सर्व्हिस आहे, विघ्नहर्ता साऊंड सर्व्हिस. तोंडगे ना, कोंडगे, हा कोंडगे. मला तर तोंडगे माहित होतं, संदीप पावसकर आठवता. कोंडगे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि आज खरी आयुष्यातली आता तुम्ही मजा घेताय, ऐकण्याची मजा तुम्ही घेताय, पण खरी मजा जर कोण घेत असाल तर ते साऊंड वाले जे मिक्सर ऑपरेटिंग करतात ना. इमॅजिन करा, त्या बटन जा गोल असतात, त्या 2 बोटात फिरवतात, काय मजा असते. इमॅजिन कर ना, याच्यासाठी अनुभव लागतात. आता पण चढू नका, पण आता सांगते. आता पेटीचा आवाज थोडासा कमी करा, पण खरोखर सुंदर साऊंड आहे, त्यात काय वाद नाही. कोणी सांगितलं की महाराष्ट्राची हास्य जत्रा ती तिथे टीव्ही मध्ये चालते, पण भजनामध्ये हास्य जत्रा होता नाही केलं तर लोक आपल्याला ऍक्सेप्ट करणार नाहीत. लक्षात घ्या. नुसतं भजन, आज तुम्ही तांडवकरण म्हणता, अप्रतिम आहे. मी नाव नाही ठेवणार तुमच्या भजनात, तर मी अजिबात नाव ठेवायचे नाही. जर चांगला आहे का चांगला म्हणणार समीर कदम, फक्त माझ्या बॉडीवर जाऊ नको. आता तू फुगलंस म्हणून. अरे दुनिया गोल है, जिंदगी झोल आहे. आपला नाद करायचा नाही, कारण आपला विषय खूप गोल आहे. कारण आपल्या 2 हातामध्ये एक गोल आहे. आहे ना. त्या मोदी साहेबांनी माझं नाव 100, 50, 2000च्या नोटीवर माझं नाव टाकलं. कशा? मी विचारलं, साहेब काय झालं, माझं नाव का टाकताय? नाही म्हणतात, सगळ्या सिंधुदुर्गात बुवा सगळे होत ना, त्यांना 32 दात, तुम्ही 31 वाले, म्हणून माझं नाव टाकले. त्याच्या चष्म्याच्या खाली एक कदम तुम्ही. क म्हणजे कंकर, क म्हणजे दरकट, आणि म म्हणजे मर्द. तो कदम मी. लक्ष घ्या, इथे नाही तुझं नाव टाकलं मी. एक 55. पकवाज वाजवता ते कुठे असता. असू देत, हे मनोरंजन आहे. प्रथम तर भगवंताचे नामस्मरण करूया. आज तेजस नारकर गुहांचे पकवाज वाजव विवेक पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. अच्छा, त्यांची वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभजन पंडित या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर बुवा त्यांचं मान ठेवणं गरजेचं आहे. बोलताना लय विचार करूच लागता, पण तू माझी कळ काढलं ते आज, त्याच्यामुळे आता त्यांची माफी मागते मी. कळलं? तुझा कसा इमान उडवते का तुला? आज साईंचा वर्धापन दिन आहे. जिसने तेरा नाम लिया, जिसने तेरा नाम लिया, तू हो जिसके साथ। साईनाथ 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 तेरे हजारों नाथ। साईनाथ
चकवा वाचपीसाठी परेश पद्माकर आयरे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्यांचे देऊन टाका. कोणी वाजवले ते घेऊन टाका. नमो देवराय नमो ज्ञान सिंधू नमो देवराय नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बाबा कृपाळा कृपाळा बाबा नमो माय बाबा कृपाळा कृपाळा नमो माय बाबा कृपाळा कृपाळा उग्रदुंड गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण रामदेवता श्रीलिंग रघुनाथ श्री वेताळ मंजेश्वर स्वयंभू रामेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव केदारलिंग भगवती माई भवानी अंबिके जगदंबे लक्ष्मी भवानी आई शिवराई पार्वती हेमाई
इथे गौरव पांच्या बुवानी केलेले अप्रतिम भजन जे गातात ते आमचे गौरव पांच्या बुवा. कारण आज संगमेश्वर म्हटल्यानंतर संगमेश्वरी बाज म्हणजे नमन, आणि ते नमनाला कलाटणी देऊन भजनी क्षेत्रात येऊन आज अखंड महाराष्ट्रात ज्यांनी नाव केलेलं आहे ते गौरव पांच्या. एकदा जोरदार त्यांच्यासाठी याचा चांगला म्हणणार समीर कदम. पण तो काय सांगता मगाच पासून मी तात्याचं दिसत नाही ना, मग बोललंस कसं ओम भगनी भागवती. अरे ज्याचे दात पुढे ते काय 4 बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा पोट पुढे ते का भोकाचे वेळे मेंदू वेळे खा. ब्रँडीच वेळ तू सांगतो काय म्हणता महिन्यात ना 1 सलाईन लावून घ्यावा, गरज नाही ना. व हरिनामाची ताकदच एवढी आहे. तुम्ही सांगितलं ना हरिनामाची ताकद आहे ही. 365 दिवस डबल बारे करतो. 2 पोरा नाही म्हणत त्यांना, मुलं म्हणतात. पोरा कोणा म्हणतात माहिती आहे? ज्याचं आऊट ऑफिस दिलं त्यांना पोरा म्हणतो. हा अभ्यास करा जरा, तुमच्याकडे वेगळे असेल तर भाषा वेगळी आहे ना. आता आमच्या पुढे दिलास काय खालसून बसलेले गो पेटव, जरा पुढे आला गणकवली गो उडव, राजापुरात आला गो खदलाव, रत्नागिरीत आला त्या दिवशी रत्नागिरीत वारी होती पाऊसला. एक आला म्हणता गो डांबर लाव. मी विचारत पडलो आता डांबर कसं लावायचं, त्याच्या लावून गेले का माका लागणार. रायगडात गेलं तर एक आला 20 रुपये दिलं म्हणतो बुवा, समोरच्या बुवाच्या मुळात हात घाल. म्हटला त्याच्यात 20 रुपये एक्स्ट्रा दिलंय, म्हटलं तूच घाल. ही भाषा आहे ना प्रत्येकाची, त्याच्यात वाईट काय नाही, प्रत्येकाची भाषा आहे. त्याच्यात ते 30, 60, 90 वाले येतात ते वेगळेच असते. ते काहीतरी खांब धरून बसणार बुवा, आणि अभंग होईपर्यंत त्याची उतरत नाही. परिस्थिती आहे बुवा, लक्षात दिला. तुम्हाला तात्यावीच अभिमान आहे ना. आज तात्यावीच म्हटल्यानंतर दादा हल हल आज तात्याविंचू म्हटल्यानंतर माझ्या दातामुळे मला तात्याविंचू म्हणतात. पण हे माझं व्यंग आहे ना. मी काय लहानपणी ओढून ओढून दात बाहेर काढलेत का? माझ्या आईची गडबड झाली, चुकी झाली. कारण प्रत्येक आईला मूल होतं, ती विहिरीवर जाते, बारशा दिवशी पूजा करते, लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जाते की नाही. आता मी लहानपणापासूनच सेलिब्रिटी. माझ्या आईच्या मैत्रिणी एवढ्या आल्या आणि त्यांनी गडबड केली, चल 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 लवकर चल पूजा करायची. साधे तांदूळ न्यायचे सोडून बासमती घेऊन गेली. तांदूळ लावला, पूजा केला, तांदूळ लावला, आणि थोड्या वेळाने तिकडनं जोरात हवा आली, तांदूळ इसकाटले. त्याच्यामुळे ही परिस्थिती अशी आहे. माझा दोष आहे. बरं तुम्ही म्हणाल आता हा होल कसा पडला, तर तिथे एक कोंबडी चरत होती मोरीच्या बाजूला. ती आली, तिने बघितलं एक तांदूळ उडालेला आहे, तो उडवला, त्याच्यामुळे हा होल आहे. कळलं? तू सिमेंट काय लावतेल, तुझ्याकडे साधं वणबोन आहे. अरे कदम पांचाळांची ती जोडी होती, आज ही पण जोडी आहे. टेन्शन घेऊ नको, वाईट बोलणार नाही. तू चांगलोच तर चांगलोच. पण माझ्या लग्नात 13 वर्ष झाली, तुझ्या लग्नात 1च वर्ष झालं, त्याच्यामुळे तुम्हाला दादा म्हणा. कळलं? आणि 365 दिवसाचा तू अनुभव नाही आहे. काय समजली? ठीक आहे, असू दे. मग काय रसिकांचं मनोरंजन करता करता, प्रबोधन करता करता त्यांना हसवणं हे आपलं काम आहे. भले ते बक्षीस म्हणून पैसे देऊन दे, नको देऊ दे, आणि तू कमी समजा नको. या लांजामध्ये पैसे कमी नाही. तू आता थोड्या बघ कसे 100-100चे नोट येतात, आणि त्यांना देऊचेच ना.
विषयच नाही हा. ती 100ची जर नोट पडलेली असतात हे विचारी हे उचलून गेलो ना तर ह्या काही नोट आहे का माझी नाही आपण माका गावली माझीच आहे मी विचारणार तुझ्या नाव काय त्याच्या म्हणणार नाही मग मी ठामपणे सांगू शकतो ती नोट माझी आहे कारण माझा त्या नोटीवर नाव कळलं लोहदंड अध्यात्म बुवांचं खरोखर सुंदर आहे काय विषय नाही पण बुवा ज्यावेळी सागर मंथन झालं त्यावेळी हलाहल विष बाहेर पडलं आणि ते हलाहल विष कोणी घ्यायचं हे जेव्हा विचारात पडले देव त्यावेळी शंकराने ते हलाहल विष शासन केलं आणि त्यावेळी त्यांना ते नाव पडलं नीलकंठ आणि ते विष त्या विष प्याल्यानंतर अंगाची लाही लाही झाली ती काही शांत होत नव्हती बरोबर ना वासुकी शीतल वस्त्र त्यांच्या अंगावरती ठेवण्यात आले पण त्यांच्या मुखातून ते हलाल विष दाह होत होता पण ती मुखातून त्यांच्या ऑटोमॅटिकली राम आला बरोबर ना तो मुखातून आलेला राम म्हणजे कोणता राम तर तो आत्माराम म्हणजे आत्म्यातून निघालेला राम आणि म्हणून नामस्मरण करणं गरजेचं कोणती गोष्ट अति केली की त्यातनं माती होते पण नामस्मरण कितीही करा त्यातनं प्रगती होणार आज भक्ती कमी झाली ना वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटणारे प्रभू परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिले नाही तो गणपती गजानन आहे की नाही आज मंदिराकडून टू व्हीलर घेऊन पोरं गेली ना तो मंदिरात जायला त्यांना वेळ नाही पाया पडायला ते काय करणार किकी गाडीचा होणार जाणार किकी मग देव पण कंटाळलेला असतो तो सांगतो तसाच जा किकी ही परिस्थिती आहे सध्या एक कलियुग आहे की नाही बरंच काय काय बोललं सांगतंय माझ्या पेटीचं थोडस सागप गपनी पनिसा अगनाच नाच नाच राधे अगनाच नाच नाच अगनाच नाच नाच भीतर तुझं गोर गोरंग भीतर तुझं गोर गोरंग गणराया तुम्ही आले नदी
जय जय कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
धन्यवाद. कैलासवासी सुरेश शांताराम आयरे यांचे चिरंजीव सचिन सुरेश आयरे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. बुवा मला पण भजनाची आवड आहे आणि त्यांचा वारसा मी चालवत आहे. क्या बात आहे. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. माझ्या वडिलांची पेटी आहे. क्या बात आहे. त्यांचा वारसा आज एक मुलगा चालवते. बुवा तुम्ही सांगितलं की कदम बुवांचं स्मारक झालं, पांचाळ बुवांचं स्मारक झालं, बरोबर की नाही. त्याच्यानंतर चिंतामणी पांचाळ बुवांचं सुद्धा स्मारक झालं. आपल्याला काय भरोसा नाही, बोललं ना. पण मी बुवा काय म्हणते, आपल्या स्मारकाची गरज नाही. आपल्या मुलाने आपल्या घरामध्ये एवढा एखादा मोठा फोटो जरी लावून त्याला रोज अगरबत्ती लावली ना, तर या हरिनाम केलेल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. लक्षात ठेव. स्मारक दिलं फेकवाय तू काय गरज आहे. स्मारक कावळं येऊन बसायला गेलो तर काय करते म्हणजे तुझा आणि माझा बाकीच्यांचा विषय. बुवा श्री समीर कदम सुंदर भजन यांस हब संतोष परशुराम हांदे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. बुवा हे आपल्याला जे बक्षीस मिळतंय हे का मिळतं, आपण मागतो म्हणून आहे. आज हे प्रेम आहे. त्यांना आवडलं देणार, टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी आहे तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर. काय सांगता, काय ते सांगायला तुम्ही. हा अंधेरीत कोण जळालं, कोणतं अंधेरीत कंपनी आग लागली म्हणतात. सगळे मेले, फक्त एकच वाचलो, कारण तो तंबाखू तुकात गेलो. याच्यासाठी लक्षात ठेव, व्यसन महत्वाचं. कारण त्यावेळीचे जुने शेतकरी आहेत ना, आपली बैलजोडी विकताना सुद्धा त्या समोरच्या विकत घेणाऱ्याला विचारायचे की तुम्हाला कोणतं व्यसन आहे का. त्यांनी जर नाही म्हणून सांगितलं तर त्या बैलजोडी द्यायचे नाही. का, कारण त्या मालकाला माहिती होतं याला जर तंबाखूचं व्यसन असेल ना तर हा 2 मिनिटासाठी थांबणार आणि आपल्या बैलांना विश्रांती मिळणार. म्हणून तंबाखू महत्वाचा. पण आता तंबाखू नाही, आता विमल एकामेकात घालतात नाही, खुळखुळ खुळखुळ. पण आपण घालून घ्यायला का पर्याय देतो, तो मग घालवता खुळखुळ. 9 रंग डोळ्याने दिसतात बुवा, बरोबर की नाही. मुंबईत गेलात तर तुम्हाला एकच रंग दिसणार, तुम्हाला खाऊन चुकलेला लाल रंग. पण या हरिनामात एकच रंग येतो, म्हणजे पांढरा रंग. बरोबर की नाही.
त्या पांडुरंगाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. वर सांगितलं कुंडलिकाने भक्ती केली, ती वीट इंद्रवीट ती भिरकावली आणि पांडुरंग त्याच्यावरती उभा आहे. एक सुद्धा हातामध्ये आयुध नाही असा देव जर कोण असेल तर तो पांडुरंग, बरोबर ना. त्याची भक्ती करा, बाकी काय नाही. कारण आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, ह्या कलियुगात येऊ सांगता काय ते अंधेरीत म्हणता आग लागली, शॉर्ट सर्किट झाला आणि ती बायको मग म्हणता 50 लाख मिळणार होते. तुम्ही कशा तंबाखूचं व्यसन केलं, तंबाखूचं व्यसन केलं म्हणून तो वाचलो आणि बायको आता पैशासाठी धावत नाही. त्याच्या घराकडे होतीच परिस्थिती आहे. त्या दिवशी असंच गेले, नुसतं घरात हसत होतो. म्हटलं काय रे, हल्लीच लगीन झाला, तुझ्या घरात एवढा आनंदी आनंद बसू. तो म्हणता काय सांगा. म्हटलं आनंदी आनंद नुसते हसत असतास तुम्ही, पण दरवाजाला तिथे असतास. तो म्हणतो तुका काय सांगा, आमच्या घरात पण भांडण होतं. हो, भांडण झाला, बायकोन लाटण चुकून मारल्या, नंतर चुकला काय म्हणता मी हसतोय. आणि लाटान बसला काय ता हसता. त्याच्यामुळे आमच्या घरात आनंदी आनंद. नवीन आहे. अरे आपल्या बायकोवर असं प्रेम करा की शेजारी म्हणा बया नवरो भाव कळतो असो, बारीक असलं तर काय झालं नाही माहित रे अजून काय. ठीक आहे. तब्येत व जसं वय वाढत जातं तसे आजार निर्माण होतात. शुगर आहे, रोज बारे आहेत, मध्यंतरी ऍडमिट होतो 8 दिवस, कावीळ झाली, त्याच्यामुळे असं झालेले समजलं. आता तू सांगतो 365 दिवस बारीच करीत असता, परिस्थिती बिकट आहे माझी. घराकडे गेले काय पोरगू दरवाजा उघडल्यानंतर मम्मी सांगता मम्मी काका आहे. आता काय करू सांग. अजून लय हसवू शकते मी, विषय तो नाही पण बक्षीस येत नाही. ठीक आहे. महिलांसाठी बुवा खरोखर सुंदर सांगितलं, त्याबद्दल काय वाद नाही. सुरक्षा योजना येणं महिलांसाठी गरजेचं आहे, कारण आज त्यांना प्राधान्य आहे. 50% आरक्षण त्यांना आहे ना. एसटीतनं जरी नवरो बायको गेलो ना तरी तिकीट काढताना कंडक्टरांना सांगणार 1 फुल द्या आणि 1 हाफ द्या. मग बायको विचारणार हाफ कोणचा, बायको विचारणार हाफ कोणचा, काय नवरो सांगणार माझा फुल तुझा हाफ. सगळ्या गोष्टी तुका खरा सांगतोय, म्हणजे अनुभव मी सांगतोय. एक वेळ बायको ना तयारी करून लय वेळ लागला, पण या महाराष्ट्रात ना अख्ख्या जगात 2 मिनिटात तयार होणारी गोष्ट खायची असाल तर ती मॅगी. 2 मिनिटात तयार. पण बायको अर्धा तास सांग, ती मेकअपच करीत राहणार. लक्ष दिला. मुलांची लग्न होत नाहीत बुवा, परिस्थिती बिकट आहे. 40-42 वर्ष झाली लग्न होत नाहीत, कारण मुली नाहीत. तिकडे कोणीतरी सांगितलं 52 वर्षाचे अजून आमच्याकडे होते. हो 52 वर्षाचे अजून, म्हणजे विचार कर. पण एक लक्षात घे, ह्या ते देवानी 52 जण लयच बिकट परिस्थिती, त्यांना खैना शोधून आणायची. पण तरी सुद्धा त्या 52 जणांनी घाबरायचं नाही, कारण 1000 जणांच्या मागे, 1000 मुलांच्या मागे 700 मुली आहेत. बरोबर ना, बरोबर की नाही. 700 भागले 300 पोरगे राहिले आणि त्यांनी घाबरायचं नाही, कारण कोणतरी विधवा गावतली, कोणतरी घटस्फोटीत गावतली. घाबरायचं अजिबात नाही, कारण ज्या देवाने चोच दिले ना त्याने दाणे ठेवले. फक्त तुम्ही अपेक्षा कमी ठेवा. तुम्ही म्हणशात माका स्कॉर्पिओच गावा, अजिबात नाही. आपल्या टमटम गावली घेऊन चला, अगदीच काही पंक्चर डंपर गावलो चलत राहा. ज्ञानो गावली पेट्रोल घाला चलत राहा. बरोबर ना.
ठीक आहे आता पैशाचा उगाच करतात. श्रीजा ना अनिकेत आयरे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. ठीक आहे, रूपाचा ध्यानाचा अभंग होतोय. काय आजकालची मुलं ऐकत नाहीत हो. माझा 5 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे बुवाने सांगितलं मला 2 पोरं आहेत, त्यातलं एक 5 वर्षाचा, एक 7वीत आहे. पण तो पोरगो 5 वर्षाचा जो आहे ना, एवढं अवली आहे ना की 5-5 मिनिटांनी औषधीकडे जाणार, म्हणजे मम्मीकडे जाणार. आणि मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. मी बघून घेतले आणि बायकोक सांगले, वर्गांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड करायचे. बायको माझी 13 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये खर्च केले लग्नाला. माझं तिने ऐकलं, पोरगा आला पुढे, मम्मी 5 रुपये दे, 10 रुपये दे. तिने सांगितलं मुलाला, पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. त्याला राग आला. 5 वर्षाचा आमच्या बाजूला दुकान आहे, धावत गेला दुकानवाल्याकडे, म्हणतो काका एक आईस्क्रीम द्या. त्या दुकानवाल्यांना माहिती हा समीर कदम बुवांचा मुलगा. त्याने एक आईस्क्रीम दिला, 2 मिनिटात उडवला. दुसरा परत मागितला, दुसरा दिला, 2 मिनिट, असे 4 आईस्क्रीम खाल्ला आणि घरी यायला वाटेला लागला. घरी यायला वाटेला लागल्यावर दुकानदार म्हणतो, ए समीर कदम बुवांच्या मुला 4 आईस्क्रीम खाली, पैसे कोण देणार? शेवटी माझा मुलगा माझ्यापेक्षा हुशार. तू दुकानदार म्हणतो, काका पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. नुसते हसतास काय देत नाही. जाने कहाँ गए वो दिन, कैसे बीते तेरे आदमी, नजरों को हम भुला गए. तेरे मेरे बीच में हुआ कैसा है ये बंधन पुराना, कैसा है ये झगड़ा पुराना. कोई नहीं जाना, मैं नहीं जाना, कोई नहीं जाना, मैं नहीं जाना. ओहो आपडिया काय जुना तर सोना. आज जुनी जाणती लोक बसली आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. रूप पाहता 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 लोचनी, रूप पाहता 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 लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी. सुख
सर्व सुखाचे